नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली गेलेली ही परीक्षा 6 एप्रिल म्हणजे सोमवार या दिवशी घेतलेली ही प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 11 जिल्ह्यातील शाळांमध्ये वापरली जाते. तितकीच ती आदर्श अशी प्रश्नपत्रिका असते, सुबद्ध अशा पद्धतीची असते, साचेबद्ध अशी असते. म्हणूनच या प्रश्नपत्रिकांना अतिशय चांगल्या दर्जाची, चांगल्या पद्धतीची मागणी आहे. काल या प्रश्नपत्रिकेतले आपण 3रा ए पर्यंत सोडवलेला आहे. 3रा बी आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी तो 6 गुणांचा प्रश्न आहे. 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये 4 असतात. त्यातला पहिला, जर ए बी सी पारंपरिक प्रमाणात असतील तर सिद्ध करा. ए छेद सी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग. या ठिकाणी ए भागिले बी बरोबर बी भागिले सी पारंपरिक प्रमाणात आहेत. म्हणजेच या ठिकाणी ए बरोबर बी के आणि ए बरोबर बी के आणि बी बरोबर सी के. ही बीची किंमत सी के इथं गाठल्यानंतर एची किंमत आपल्याला सी के वर्ग मिळते. बी बरोबर सी के आणि ए बरोबर सी के वर्ग. एल एच एस घ्यायची सोडवायला डावी बाजू ए भागिले बी. एची किंमत आहे सी के वर्ग आणि बीची किंमत सी के आहे. सीला सी निघून जातोय. के वर्गमधला एक के, छेदस्थानचा के निघून गेल्यानंतर के राहिला. आता आर एच एस सोडवाई घ्यायची. ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग ही एल एच एस घेतोय. छेदस्थानी बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग. ओके. या ठिकाणी एची किंमत आहे सी के वर्ग, सी के वर्गचा वर्ग अधिक ए बी सी के वर्ग गुणिले सी के आणि अधिक बी वर्ग म्हणजे सी वर्ग के वर्ग. छेदस्थानी बी वर्ग म्हणजे सी वर्ग के वर्ग अधिक बी सी के गुणिले सी म्हणजे सी वर्ग के. ओके. अधिक सी वर्ग तसाच. पहा वरती सी के वर्गाचा वर्ग, सी वर्ग केचा चौथा, सी गुणिले सी, सी वर्ग के वर्ग गुणिले के, के घन अधिक सी वर्ग के वर्ग भागिले या ठिकाणी हा सी वर्ग सी वर्ग सामायिक काढला. आतमध्ये के वर्ग अधिक के सी वर्गाला गुणिले 1 आहे, तिथं 1 राहिला. ओके. अंशस्थानी बघा सी वर्ग सी वर्ग सी वर्ग. ओके. आणि हा के वर्ग के घन केचा चौथा त्यामधला के वर्ग बाहेर काढला. सी वर्ग के वर्ग इथं काय राहिला के वर्ग राहिला अधिक इथं के राहिला. सी वर्ग बाहेर काढला आहे, के वर्ग बाहेर काढला आहे के आणि सी वर्ग के वर्ग आपण गुणिले 1 असतो त्यामुळं अधिक 1 राहिला. ओके. आता हा छेद तसाच सी वर्ग कंसामध्ये के वर्ग अधिक के. विद्यार्थी मित्रांनो ए भागिले सी आहे, चुकून ए भागिले बी घेतलं होतं. ए भागिले सी, एची किंमत सी के वर्ग भागिले सी आणि सीला से गेल्यानंतर के राहतोय बरं का. आर वर्ग एल एच एस आणि इथंसुद्धा या ठिकाणी के वर्ग अधिक के छेदस्थानी के वर्ग अधिक के कंसाला कंस गेल्यानंतर सी वर्गाला सी वर्ग जातोय आणि के वर्ग राहतोय. त्यामुळं डावी बाजू पण के वर्ग आहे, उजवी बाजू पण के वर्ग आहे. एल एच एस बरोबर आर एच एस. म्हणजेच पुन्हा मूळ प्रश्न ए भागिले सी बरोबर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग भागिले बी वर्ग अधिक बी सी अधिक सी वर्ग. ओके. अशा पद्धतीनं त्यातला 3रा प्रश्न आपण सोडणार आहोत. 2ऱ्या प्रश्नाबद्दल शंका आहे. दोन्ही समीकरणं 30 मिळतात. सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतवले. 2 वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना
1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली? सय्यद भाई यांनी 40,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 8% दराने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. म्हणून त्यांचं चक्रवाढ व्याज काढायचं सूत्रानं. चक्रवाढ व्याज बरोबर P कंसात 1 अधिक R भागिले 100 कंसाचा N. P म्हणजे मुद्दल या ठिकाणी. P बरोबर मुद्दल बरोबर 40,000 रुपये. ओके. त्यानंतर R बरोबर 8% दर आहे व्याजाचा दर, दसे बरोबर 8%. आणि N मुदत आहे 2 वर्षे. ओके. अशा पद्धतीनं 40,000 रुपये किमती घाल्या. 40,000 रुपये 1 अधिक 8 भागिले 100 कंसाचा वर्ग. 40,000 रुपये कंसामध्ये 8नं 4नं 8ला पण भागायचं, 100ला पण भागायचं. 4 दोन्ही आणि 100ला 4नं भागून 25 कंसाचा वर्ग. 40,000 कंसामध्ये तिरकस गुणाकार छेद सारखा नाही. 25 1 25 आणि 2 27 छेद 25 कंसाचा वर्ग. ओके. 40चा वर्ग 40,000 गुणिले 27 गुणिले 27 भागिले 25 गुणिले 25. एका 25नं 40,000ला गुण्या 25 1 25 उरले 15 150 झाले. 25 1 150 या 2 शून्य. पुन्हा दुसऱ्या 25नं 25 1 25 25 1 150 160 मध्ये 150 गेले उरले 50 25 50 62. ही आपल्याला रास मिळणार आहे. ओके. आणि नंतर रास वजा मुद्दल बरोबर चक्रवाढ व्याज काढायचं आहे. P कंसात 1 अधिक R भागिले 100 यानं आपल्याला रास मिळणार आहे. पुन्हा पहा. 25 1 150 उरले 10 आणि मग 100 झाले. 25 100 म्हणजे 64 गुणिले 27 गुणिले 27 27 वर्ग 729 आणि 729 गुणिले 64 हा गुणाकार आपण केला तर 46,656 येतोय. हे चक्रवाढ व्याज रास झाली रास. आणि मग चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास आहे 46,656 वजा मुद्दल 40,000 रुपये. त्यामुळं 6,656 रुपये हे चक्रवाढ व्याज. ओके. हे चक्रवाढ व्याज कोणाला मिळालेलं आहे? सय्यद भाईंचं. सय्यद भाई यांच्या आपल्याला व्याजाचे शतमान काढायचे आहे. शेकडा किती व्याज मिळालं? व्याजाचे शतमान बरोबर या ठिकाणी 40,000 रुपयाला व्याज किती मिळालेलं आहे? 6,656. तर 100ला काय? ह्या 2 शून्य गेल्या. ओके. 4नं भाग घालूया. 4 1 4 4 0 0 4 0 0 6,656ला 4 1 4 उरले 2 4 सक्क 24 26 उरले 2 4 सक्क 24 उरला 1 16 झाले 4 चौक 16 1664 आणि त्याला भागिले 100 आहे. ओके. आणि म्हणून सुटे दशक शतकाच्या ठिकाणी 16.64% हे सय्यद भाईच्या व्याजाचं शतमान आहे. ओके. आता श्री फर्नांडिस याने 1,20,000 रुपये गुंतवले होते म्युच्युअल फंडामध्ये.
2 वर्षाकरता गुंतवले आणि त्यांना किती मिळाले? 1,92,000 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर त्यांना 1,92,000 रुपये मिळाले. म्हणजे 2 वर्षांनी फर्नांडिस यांना झालेला फायदा, 2 वर्षांनी फर्नांडिस यांना झालेला फायदा 2 वर्षानंतर किती मिळालेत? 1,92,000. गुंतवली होती किती? 1,20,000. 1,20,000 मधून 1,92,000 गेले बरोबर. या ठिकाणी 72,000 उरले. 72,000 रुपये फायदा झाला. आता श्री फर्नांडिस यांच्या लाभांशाचं पण शतमान काढायचं. श्री फर्नांडिस यांच्या लाभांशाचे म्हणजे नफ्याचे, लाभांशाचे शतमान काढायचं. कितीला किती मिळालेत? 1,20,000 रुपये गुंतवले, 72,000 रुपये मिळाले. तर या ठिकाणी 100ला काय? ह्या 2 शून्य गेल्या. ओके. या ठिकाणी या 2 शून्य गेल्या. 12 एके 12, 12 संग 72, 12 शून्य शून्य म्हणजे 60%. ओके. सय्यदभाईंचे शतमान आहे ते व्याजाचं 16.64% अवघ आहे आणि फर्नांडिस यांचं 60% आहे. यावरून फर्नांडिस यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. यावरून श्री फर्नांडिस यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे. येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने आहेत. 2, 3, 5, 9, 1+1, 1+3, 14, 16, 9, 20 यांचा मध्यक 11 आहे. तर एकची किंमत काढा. त्या ठिकाणी मध्यक, या ठिकाणी संख्यांची संख्या सम आहे. संख्यांची संख्या 10 सम आहे. म्हणून मध्यक बरोबर 10/2, 2×5 = 10, 5वी व 6वी संख्या यांची सरासरी म्हणजे मध्यक. ओके. 5वी 6वी 1, 2, 3, 4, 5वी 1+1 आणि 6वी 1+3 यांची सरासरी मध्यक बरोबर ह्या 2 संख्येत म्हणून भागिले 2. आणि मध्यक दिला आहे किती? या ठिकाणी मध्यक 11 आहे म्हणून सांगितलं आहे. 11 बरोबर 1+1, 2×1, 3×1, 4 भागिले 2. भागिले 2 ते 11ला गुणिले. 11×2 = 22, 2×1 = 4, 2x बरोबर 22 - 4, 2x बरोबर 22मधनं 4 गेले उरले 18, x बरोबर 92 18, 22मधनं 4 गेले 18 उरले. हे 2x बरोबर 9, 2x बरोबर 18, 1x बरोबर 9, 2 पल्ले 2 भागिले, xची किंमत 9 मिळाली. प्रश्न 4 आहे. या ठिकाणी पुढील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 3 असतात, प्रत्येकी 4 गुण आहेत. 8 गुणांचा प्रश्न आहे हा. ओके. पहिला आहे सोडवा. 14x² - 6x + 8 छेद 10x² + 4x + 7 बरोबर 7x - 3 छेद 5x + 2. या ठिकाणी जर x बरोबर 0 ही जर याची उकल असेल तर इथं 0 झालं, इथं 0 झालं, इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0 म्हणजे 8/7 बरोबर -3/2 येणार किंवा 3/2 आपण घेतलं तर दोन्ही बाजू समान नाहीत. हे विधान या ठिकाणी विसंगत आहे. त्यामुळे आता x बरोबर 0 नसताना आपण या ठिकाणी या दोन्ही किमती बरोबर k मानायच्या. ओके. आता या ठिकाणी x ची किंमत काढताना 14x² - 6x
हे गेले पाहिजेत अंशस्थानातनं. 10x वर्ग अधिक 14x छेदस्थानातून गेले पाहिजे. त्यासाठी आपण दुसरं जे गुणोत्तर आहे 7x वजा 3 छेद 5x अधिक 2 याच्या अंशाला आणि छेदाला 2x गुणायचं आहे. 2x गुणायचं. का गुणायचं 2x? तर इथं 7 दुनी 14x वर्ग येते. 2x गुणिले वजा 3 वजा 6x येते आणि पाठीमागे घेतल्यानंतर वजा 6x होणार आहे. आणि या ठिकाणी वजा 14x होणार आहे. 14x वर्ग वजा 2x गुणिले 7x वजा केल्यानंतर या ठिकाणी वजा 7x वर्ग आणि वजा 2x गुणिले वजा 3 अधिक 6x आणि अधिक 6xला वजा 6x जाणार आहे आणि 14xला वजा 14x वर्ग जाणार आहे. अधिक 14x वर्गला वजा 14x वर्ग जाणार आहे. राहणार आहे 8. खाली पण या ठिकाणी तसं 10x वर्ग अधिक 14x अधिक 7 वरती खाली 2x गुणलं. 2x हे पाठीमाग घेतलेले आहेत. वजा झालेत. वजा 2x गुणिले 5 वजा 10x वर्ग. वजा 10x वर्ग आणि पहिला अधिक 10x वर्ग गेले. वजा 2x अधिक या ठिकाणी हे अधिक 4x आहे बाळांनो. सॉरी अधिक 4x. 10x वर्ग हे अधिक 4x. ओके, चुकून झालं आहे. ओके, 4x हे 4x वर्ग घेतले सुरुवातीला. ओके, अशा पद्धतीने वजा 2x गुणिले अधिक 2 वजा 4x आणि हे अधिक 4x 0. वजा 2x अधिक 5x वजा 10x वर्ग अधिक 10x वर्ग 0 म्हणजे उरणार आहेत 8/7 म्हणजेच के. ओके, समी दुसऱ्या गुणोत्तराला अंशाला आणि छेदाला 2x गुणून ते समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार वजा केलेलं आहे. ओके, इथे केले पाहिजे. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार वजा 6x अधिक 6x आणि या ठिकाणी अधिक 14x वर्ग वजा 14x वर्ग गेले. अधिक 10x वर्ग वजा 10x वर्ग अधिक 4x वजा 4x गेले. 8/7 म्हणजे x. 8/7 म्हणजेच के मानलं आहे ना आपण. मग दुसरं गुणोत्तर ह्याच्यामध्ये आपल्याला के बरोबर दाखवायचं आहे 7x वजा 3 भागिले 5x अधिक 2. के म्हणजेच या ठिकाणी 8/7. 7x वजा 3 छेद 5x अधिक 2 बरोबर 8/7 तिरकाच गुणाकार. 7नं 7x वजा 3ला गुणलं बरोबर 8नं 5x अधिक 2ला गुणलं. 7 7 49x वजा 7 21 बरोबर 8 पंचे 40x अधिक 8 2 16. x मागे घेतली 49x वजा 40x 9x आणि वजा 21 पलीकडे घेतले 16 आणि 21 37. त्यामुळे 9x बरोबर 37 x बरोबर 9 पलीकडे जाऊन 37 भागिले 9 हे दिलेल्या समीकरणाची उकल आहे. ओके, अशा पद्धतीनं काठिण्य पातळीचं आहे 4 मार्कासाठी आहे. अशा प्रश्नांचा सराव करायचा. अशा पद्धतीने त्यातला प्रश्न तिसरा आहे. जर खालील प्राप्तांकाचा मध्य 20.2 असेल तर पीची किंमत काढा. xi प्राप्तांक 10 आहे, तो 6 वेळा fi. प्राप्तांक 15 8 वेळा आहे. प्राप्तांक 20 p वेळा आहे. प्राप्तांक 25 10 वेळा आहे.